आणि आपल्या धांदरट अर्चूला जेव्हा बक्षीस मिळालं ना, तेव्हा मलाही ते पचवणं जरा कठीण गेलं बरं का. तर विजयाला हे पचवणं कठीण जाणारच ना ग, स्वाभाविकच आहे. चुरचुरणारच ना ग मनाला. आपण काही संत नाही, आणि म्हणून मला वाटत होतं ग की विजयाला जरा जवळ घ्यावं. पण ठीक आहे, तू म्हणतेस ना झाला तर सगळं व्यवस्थित. पण मेघना, खरंच विजयाच्या मनात कसली सन नाही ना ग आता. पण माई, नाही नाही तसं नाही. अमित म्हणाला नाही का की विजयाला विचारून चेक घेईन, म्हणून आपलं मला वाटलं. हो माई, नाही नाही, म्हणजे सारखं मला असं वाटतं ग, आमच्यामुळेच अमित आणि विजया दुखावले गेले नाहीयेत ना ग. म्हणजे रिडेव्हलपमेंटचा वेळीच विचार केला असता तर अमित समोर हा प्रश्नच उभा राहिला नसता ना ग, आणि आदित्यलाही कर्ज घ्यावं लागलं नसतं. आणि आमच्या हे लक्षात आल्यावर आम्ही सह्या केल्या होत्या बरं का त्या फाईलवर. पण माई, ठीक आहे ना, अमित दादांचा बिझनेस सेट झाल्यावर होईल ना सगळं मनासारखं. आदित्यसाठीही ओके आहे आता. तरी पुन्हा एकदा विचार करूया का ग आपण. हे बघ, तुम्ही सगळे सुखी असणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. नाही माई, तो विचार काढून टाका बरं मनातून तुम्ही, आणि नका टेन्शन घेऊ उगीच. कुणाच्याही मनात कुठल्याही प्रकारचा सल असता कामा नये ग. बोला मॅडम, काय इन्स्ट्रक्शन्स आहेत? हो, ऍक्च्युली इन्स्ट्रक्शन्सच आहेत. अरे बापरे, काय झालं? झालं ॲज सच काही नाही रे, पण मी आणि माई मगाशी बोलत होतो, तर त्यांच्या मनात ते चालू होतं. दादांनी चेक ठेवला घेतला नाही ते विजयताईंना विचारून मग निर्णय घेतो असं म्हणाले ना ते. हो मग करेक्टच आहे, ते एकदम करेक्ट आहे. हो, ते पटतंय त्यांना. इनफॅक्ट दादांचं कौतुकही वाटतंय की विजयताईंना विचारल्याशिवाय ते कुठलीही गोष्ट करत नाहीयेत. पण त्यांच्या मनात उगीच शंका आली की दादांना असं तर वाटत नाहीये ना की विजयताई चेक घेऊ नको असं म्हणतील त्यांना, आणि म्हणून ते म्हणाले की तिला विचारून सांगतो. अच्छा, असं वाटतंय माईला? नाही, मला तर असं काही स्ट्राईकच नाही झाला. आणि विजया कशाला नाही म्हणेल? अरे म्हणजे माई असं म्हणाल्या की रक्कम तशी बऱ्यापैकी आहे, तर विजयताईंना मे बी थोडा अवघडल्यासारखं वाटेल, आणि त्यात काही चूक नाही. त्या तर असं पण म्हणत होत्या की रिडेव्हलपमेंटच्या पेपर्सवर आम्ही सह्या केल्या होत्या. जर अमित दादांचं काम होणार असेल तर त्या प्रपोजलचा पुन्हा विचार करूया आपण. ही माई पण ना. हे पण तू नाही म्हणालीस ना? हो, मी म्हंटल त्यांना तसं. म्हटलं आधी हा विचार मनातून काढून टाका. गुड. हे बघ, आता तिला हे पण सांग की ही गोष्ट प्लीज दादाच्या कानावर नको जाऊ देऊस. त्याला कळलं तर वाईट वाटेल. हो. काय ना मेघना, दादाने खूप प्रेमाने माईच्या मनाचा विचार करून बॅकआउट होण्याचा निर्णय घेतलाय. आणि माई जर आता असं म्हणायला लागली तर त्याला खरंच खूप वाईट वाटेल. तू बोलशील ना माईशी? हो आदित्य, नक्की बोलेन. बरं झालं मला कळवलंस. बरं चल, बाय. बाय. माई, चित्रा, अरे तू आलास? का नको यायला? तसं नाही रे, पण रोज उशीर होतो तुला, आज लवकर आलास म्हणून म्हणलं.
अगं तू रोज तक्रार करतेस ना, उशीर होतो म्हणून आज लवकर आलो. असा रोज येत जा म्हणजे झालं. ओके चला आता पटापट प्लेट्स घ्या. हे बघ काय काय आणलंय मी. मस्त गरमागरम समोसे, जलेबी, ढोकळा, फाफडा. अरे मनोज, खास तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा स्वयंपाक केलाय मी. तेवढ्यासाठी लांब मार्केटला गेले होते, इथे वालपापडीच्या शेंगा मिळाल्या नाहीत म्हणून. पुऱ्या केल्यात, बासुंदी केलीये आणि तुला मेसेजही केला होता मी की हे सगळं केलंय म्हणून. आत्ता जर हे खाल्लं तर जेवणाचं पाणी होईल. तर यार माझा मूड झाला म्हणून मी आणलं. तिकडे उभं राहून स्पेशली त्याच्याकडनं सगळं बनवून घेतलं मी. तिथं तुझं खरंच ना बघितलंय मी. कितीही केलं ना तरी तुला कौतुक नसतं माझं. हा स्पेशली माझं नाही, दुसऱ्यांचं कौतुक करताना तू थकत नाही. तुला तरी कुठे कौतुक आहे मी केलेल्या खास स्वयंपाकाचं. इतका मेसेज केला तरी घेऊन आलास ना बाहेरचं खाणं. परवा देसाईवाडीतही सगळ्यांसमोर बोललास मला. किती आनंदाने दाखवली मी सगळ्यांना गाडी आणि तू मलाच वेडं ठरवलंस. राहू द्या चित्रा, मला बरोबर माहितीये तिकडे देसाईवाडीत कुणालाही माझं खरं खरं कौतुक नाहीये. प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्या बिझनेस बद्दल संशय होता, अगदी तुझ्यात सुद्धा. तू जर कधी काही नीट सांगितलंच नाहीस आणि अचानक असे भारंभार पैसे कमवायला लागलास तर वाटणारच ना संशय. तेच म्हणतोय मी चोर, तो आदित्य काय तेवढा शहाण. हा तू कर, त्याचंच कौतुक कर. आपल्या भांडणात त्याला कशाला रे ओढतोस तू. कारण भांडणाचं मूळच तो आहे ना, म्हणून. आधी अरे काय आहे? तुझ्या एजन्सीसाठी माझ्याकडून तर पर्सनल लोन घेतलंय मी माझ्या नावावर. तुला काय वाटतं मी तो चेक घ्यावा? हो का नाही? आज लवकर आलास? येस, बाय चान्स. पण बरं झालं, त्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी इथे असं बसायला मिळालं. काय रे, काय झालं? तुला काय आठवलं माहितीये? गिटार ना? करेक्ट. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा तुला नवीनच नोकरी लागली होती, तुझी पहिलीच नोकरी. आणि त्या दिवशी तुला तुझा पहिलाच पगार मिळणार होता. मला अजूनही आठवत आहे. बाप रे, काय सकाळी दंगा केला होता तुम्ही दोघांनी मिळून. मला हे हवंय, मला ते हवंय. गंमत वाटते रे आता आठवताना. दिवस संपत नव्हता त्या दिवशी. आपलं हे पात्र अर्चू ती विसरून गेली आणि गेली मैत्रिणींबरोबर बाहेर. पण मी संध्याकाळी 5 वाजल्यापासून इथेच बसलो होतो. गेटकडे डोळे लावून तुझी वाट बघत होतो. ओ गॉश. आणि तू आलास डायरेक्ट गिटार घेऊन. इतका आनंद झाला होता ना मला, इतका आनंद झाला होता की मी एकदम स्तब्ध झालो होतो. जसं आता मी झालो तसा. 12 लाखाची चेकनी. सेम फिलिंग दोन्ही बाजूने. बरं वाटलं रे. पण ऑनेस्टली सांगू तुला, थोडस दडपण आहे. दडपण कसलं रे? आधी शेवटी बिझनेस आहे रे. आणि बिझनेस मध्ये दादा, आपल्या इथे जेव्हा रिडेव्हलपमेंटचा इश्यू चालला होता
तेव्हा माईच्या मनात काय चाललंय हे आधी तुला माहित नव्हतं. मी त्यातच होतो. वाटत होतं की यातनं पैसे येतील, एजन्सीचं काम सुरू होईल. त्यामुळे माईच्या मनात काय चाललंय, ती का कुडते हे मला कळतच नव्हतं. करेक्ट आहे. पण जेव्हा तुला कळलं तेव्हा तू ते प्रपोजल भिरकावून दिलंस. नानामाईंनी सही केलेलं आणि त्याचबरोबर तुझं एजन्सीचं स्वप्नही भिरकावून दिलंस नानामाईंसाठी. दॅट वॉज व्हेरी टचिंग दादा. आपल्यातले बंध भक्कम करणारा क्षण होता तो. आता जर तू हे सगळं करू शकतो, तुझ्यासाठी मी जर काही केलं तर त्याचं दडपण कशाला घेतोस? हे बघ दादा, मला पक्क माहितीये की हा बिझनेस आहे, यात नफा आहे आणि नुकसानही आहे. पण दादा काही असो, नफा असला तरीही आणि नुकसान असलं तरीही मी तुझ्या पाठीशी आहे. नेहमी. कमाल करताय हो माधवी. कशाला मला खेचून आणलं तिकडून? अहो मी चांगलं त्यांचं बोलणं ऐकत होतो. अहो काय अहो, तुम्हाला माहितीये का जावई बापू अमितरावांना काय सांगत होते? म्हणे बिझनेस मध्ये तुला फायदा झाला काय नुकसान झालं काय, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणे. उद्या जर का बिझनेस मध्ये नुकसान झालं तर ते 12 लाख प्लस त्याच्यावरचं व्याज हे फक्त आणि फक्त जावई बापूच्याच पाठीशी लागेल. काय हो अहो, नको त्या वेळेला नको त्या बाबतीत रिस्क घेताय तो जावई बापू. तुम्ही ऐका, माझ्यावर कृपा करा, पण ह्यात पडू नका. अहो असं कसं म्हणता तुम्ही? अहो मी जावई बापू आणि अमितराव या दोघांच्याही हिताचा विचार करतोय, असं कसं म्हणू शकता तुम्ही? पण तरीही मी तेच म्हणते, हे बघा नानासाहेब आपल्यापेक्षा शहाणे आहेत की नाही. त्यांना जर काही धोका दिसला असता तर ते बोलले असते ना. म्हणून तुम्हाला सांगते की आपण ह्यात पडायचं नाही. ऐका माझं. आणि हे बघा, मला आता जेवणाची तयारी करायची, तर मी वरती जाते. तुम्ही काय करताय? येताय माझ्याबरोबर की इथे शांत बसताय? इथेच बसणार. नक्की शांतपणे बसणार आहात ना? नाहीतर चला माझ्याबरोबर. पाहिलं बाबाजी, तोंडाला चिकटपट्टी लावून गेल्या. आजूबाजूला एवढं सगळं घडतंय तरी मी गप्प बसायचं. सगळे निघालेत खड्ड्यात उडी मारायला आणि मी काही करायचं नाही बाबाजी, काही करायचं नाही. नमस्ते बाबा. माई, सॅलरी झाली का जमा? हे 40,000 रुपये या महिन्यासाठीच आहे. कालच देणार होतो मी, पण वेळच नाही मिळाला पैसे काढायला. माई, माझी पण सॅलरी जमा झाली. हे 15,000. म्हणजे दर महिन्याला मी 30,000 देतो, पण यावेळेस विजयाला दिले 15,000. सो या महिन्यात 15,000. अरे असू दे, मागच्याला नाही का तुला काय मिळालं होतं ते? इन्सेंटिव्ह. हा, त्यावेळेला 25,000 दिले होतेस एक्स्ट्रा, म्हणजे 30,000च्या वर झाले ना. मग पण मी ते खर्च नाही केले बरं का. पल्लव आणि साक्षीच्या नावानं FD करायला सांगितले विजयाला. माई, तू हे सगळं जसं नीट करतेस ना, म्हणून मग आम्ही सगळं तुझ्यावर सोपवून मोकळे होतो. नाही नाही, तुमचं सगळं चांगलं आहे, पण एक गोष्ट काय तुम्ही माझी ऐकत नाही. किती वेळा तुम्हाला सांगितलंय असे पारोशाने माझ्या हातात पैसे देत जाऊ नका म्हणून. अरे हातपाय धुवा मग द्या.
अरे महिनाभर तुम्ही कष्ट करता, त्या मेहनतीचा मोबदला आहे हा. या लक्ष्मीचा मान नको का ठेवायला आपण? माई, आम्हाला ना घरात पाऊल टाकले टाकले ते पैसे आधी तुझ्या हवाले करायचे असतात. ते मान सन्मानाचं बाकीचं सगळं तू बघ यार. करेक्ट. आम्ही जातो आता फ्रेश व्हायला. या लवकर चहा घ्यायला. हो. हा अगदी वेळेवर आलात. काय मुलांनी खर्चाचे पैसे दिले ते देवाजवळ ठेवा आणि मग कपाटात ठेवून द्या. घ्या. मी समोर दिसलो की कामा सांगतेस मला? अगो बाई, जरा मोकळेपणाने फिरू दे की मला. तर काय पण अगदी कामं सांगते मी तुम्हाला. दगड फोडायलाच लावते ना, पोती उचलायला लावते तुम्हाला. काय तर काही बोलणं बघा या माणसाचं. दिवसभर काम करतो पण कोरभर भाकर सुद्धा देत नाही असं म्हणाल नाही? एखाद्याला वाटतं एली बाई काय छळते नवऱ्याला. थोड्या वेळाने उचलून कपाटात ठेवा. कराल ना एवढं तरी? हो ग. थँक्यू. अरे काय सुरेशराव, अहो तुम्ही काय एवढे चिंताग्रस्त झालात? तुम्हाला नाही म्हणाली ती, टेन्शन घेऊ नका. अहो काय झालं? काय ना नानासाहेब, मी अशा प्रकारच्या एकत्र कुटुंबात कधी राहिलोच नाही हो. त्यामुळे तुम्ही सगळे कसे एकमेकांशी वागता, बोलता, आनंदात राहता, हसता, खेळता हे बघून मला खूप भावचळल्यासारखं झालंय. हे कसं काय असं कोडं पडलंय, मला अनेक प्रश्न पडले आहेत. म्हणजे मी शोधतोय उत्तर त्याचं, आणि ते आहेत ना, ते देतील मला उत्तर. आणि समजा उत्तर नाही मिळालं तर नानासाहेब तुम्ही आहात ना? हा बरं, येऊ मी? हा, जय हो. चित्रा, हे घे 50,000 रुपये. 50,000? येस. मनोज, अरे पण अगं काय पण, परंतु गेलो की नाही सगळ्यांच्या पुढे. चल पटकन, मी फ्रेश होतो, तू माझे कपडे आण. हं? चित्रा, मी काय म्हणत होतो, आपण तुझ्यासाठी एक मस्त मोठं मंगळसूत्र घेऊया. मला खूप आवडतं. उद्याच जाऊया ना डिझाईन बघायला. काय चित्रा, ऐकतेस का तू? हो. मग चेहरा का उतरलाय? आनंद नाही होते का तुला? मला तू हवास मनोज, पूर्वीसारखा तू. तुला आठवतंय आपण वेतोबाच्या टेकडीवर जायचो फिरायला? तेव्हा वाऱ्याने उडणारे माझे केस मागे सारून माझ्याकडे बघत तू म्हणायचास की आता ना इथे एक मोठं पीस वाऱ्याने तरंगत तरंगत येईल आणि आपण दोघं त्यावर बसून तरंगत तरंगत दूर जाऊ. मग आलोच की आपण दूर, मुंबईत. पण आपण तरंगत नाही होत मनोज. चित्रा. हा बोल व्यंकट. हा राजेश, नाही 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 नाही, अरे नाही, तो उद्या सुरतला चाललाय डिलिव्हरी घ्यायला. हा ते उद्या बघतो मी. नक्की बघतो, टेन्शन नको घेऊ. ओके बाय. अगं हे ठेव पैसे, सांगितलं ना तुला. मागच्याच आठवड्यात दिलेस तू मला. हे तुझ्या जवळच ठेव. आणि त्याशिवाय इतर कशावर बोलायचंच नाहीये का आपण? अगं चित्रा, एवढी सगळी धडपड आपण पैशांसाठीच करतोय ना. म्हणजे आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठीच चाललंय ना हे सगळं. पण तू माझ्याशी बोलत सुद्धा नाहीस मनोज. एक तर घराबाहेर असतोस, नाही तर फोनवर. सकाळी लवकर निघून जातोस, येण्याचा तर काही पत्ताच नसतो. कितीतरी वेळा जेवणासाठी तुझी वाट बघत बसूनही तू येतच नाहीस. डबा देते म्हणलं तर डबा सुद्धा घेऊन जात नाही. अगं चित्रा, मी काय नोकरी करतो का लंच टाइमला कॅन्टीन मध्ये जाऊन डबा खायला? आणि नेला आणि नाही खाल्ला तर वाया जाण्यापेक्षा नाहीच नेला बरं. काय तुझ्यात आणि माझ्यात काही कनेक्शनच राहिलं नाहीये असं वाटतं मला. ओ, आहा, वा वा, कसं वाटतं? अरे थंडी वाजते ना.
थंडी वाजते की नाही मग आणि आता मस्त मस्त फुलं यायची आहे की नाही आहा आहा ओले वा. जय हो जय हो. अगं बाई सुरेशराव जय हो. काही हवंय का तुम्हाला? हो नानासाहेब हवेत हो. त्यांची योगासनं चालू आहेत, आता शवासनात आहेत. जय हो जय हो. काही विशेष बोलायचं होतं का तुम्हाला? अहो बाईसाहेब, आता नानासाहेबांबरोबर माझ्यासारखा पावर विशेष काय बोलणार हो? हा. पण नानासाहेब बघा किती ग्रेट आहेत, किती मोठ्या मनाचे आहेत. मी कितीही आणि काहीही बोललो ना तरी ते त्याला विशेषच म्हणतात हो. जय हो जय हो. कमाल आहे त्यांची, हो की नाही? कसे एकदम निश्चिंत असतात, रिलॅक्स असतात, कसलंही टेन्शन नाही हो त्यांना. बिंदास असतात ते. कसं काय हो जमतं त्यांना असं बिंदास राहणं? अहो असं काही नाही सुरेशराव. इमान इतबारे इतकी वर्ष नोकरी केली, चांगल्या पोस्टवरून निवृत्त झाले. मुलांची लग्न कार्य, शिक्षण सगळं कसं अगदी आमचं व्यवस्थित वेळेत पार पडलं. खूप माणसं जोडले त्यांनी आणि खूप नाही पण 4 पैसे गाठीशी बांधून आहोत. छान हसतं खेळतं गोकुळ आहे. अजून काय हवंय अहो? परमेश्वरांनी सगळं काही दिलंय, चिंता कशाला करायची नाही का? होय हो, माझंही हेच म्हणणं आहे हो. म्हणजे आपल्याही आयुष्यात चिंता नको आणि मुलांच्याही आयुष्यात चिंता नको. म्हणजे बाईसाहेब असंच सहज विचारतो हा. म्हणजे किती कौतुकाची गोष्ट आहे. जावई बापूंनी तो जो अगं बाई काय हो पडला नाहीत ना? तुम्हाला काही झालं नाही ना? नाही नाही अहो हात ओले होते ना त्यामुळे तांब्याने सटला. तुळशीला पाणी घालायचं होतं ना. अगो बाई काय पण बरं चला या चला 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 या